नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे रविवार आणि आज संकष्टी पण आहे। तर आजचा दिवस खूप शुभ आहे, त्यामुळे आम्ही आज माझ्या वहिनीची डोहाळे जेवण पण ठेवले आम्ही। तर आज खूप धावपळ आहे माझी, त्यामुळे सगळी पूजा वगैरे आवरून घेतली सकाळी उठून, कारण की आम्हाला सर्व मिठाईची वगैरे पॅकिंग करायची आत्ताच करणार आहे आम्ही सकाळीच, कारण की मग संध्याकाळी परत कार्यक्रम असणार आहे ना, दुपारी खूप लेट होईल। त्यामुळे सगळेजण माझ्या घरीच येणार आहे पॅकिंग वगैरे करायला, मिठाई वगैरे। ते बघा सगळी आमची जत्रा आली इथे। तर हे माझे भावंड आहेत सगळी आणि हे आमची पॅकिंग चालू आहे। तर याला ना आम्ही असा प्लॅस्टिकचे कागदच लावलेले, ते सफेदवाले बघा, पातळ भेटतो ना तो पेपर, पण ना ते असं कसतरीच वाटत होतं। त्यामुळे ना अशी रिबीन आणलेत आम्ही, ह्या अशा 2 रिबीन असतात, त्या ओढल्या ना तशी मस्त बघा ब्रॉश असे फुलं तयार होतात। ही ते किती छान वाटतात, म्हणून ना आम्ही 2 कलरचे घेतले, एक निळ्या कलरचे आणि एक गुलाबी, म्हणजे एक मुलगा आणि मुलगी। तर ही अशी आमची आता कामं झालेली आहेत जे मेन काम होतं ते झालेले आहेत, आता फक्त डेकोरेशनचं राहिलं आहे। तर आता हे झाल्यावर आम्ही सगळेजण तिकडे जाणार आहेत घरी। तर माझी मम्मी माझ्याच फ्लोअरवर राहते, त्यामुळे काही टेन्शन नसतं। तर हे सगळे आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि गप्पा मारता मारता बोलला आपण बिस्किटांची ना अशी ट्रेन करूया, तुम्हाला दाखवेल मी पूर्ण झाल्यावर। तर याला विटा मारेची बिस्किटं लागतात आणि पार्लेजीची लागतात। आणि आपण लहानपणी त्या पेपरमेंटच्या गोळ्या खायचे ना सफेदवाले, त्याला आतमध्ये होल असायचं, असं टायरसारखे असायचे ते, त्या गोळ्या लागतात त्याला। त्या पहिल्या खूप दिसायच्या, आता ते क्वचित दिसतात। तर ही आमची दीदी आहे, ती पण मदत करते मला। तिला असं ना वेगवेगळं काय करायचं असेल ना, तिला अशी त्याच्यामध्ये खूप तिला रस असतो की आता काहीतरी शिकायला भेटते वेगळं, ती पण करते। आणि ना हे चिटकवण्यासाठी ना आपण गमाचा वगैरे उपयोग नाही करायचा आहे, याला गुळाचा पाक बनवायचा आणि एकदम मधासारखा घट्ट बनवायचा आणि त्याच्यापासून चिटकवायचे, तर हे लगेच चिटकतात, साखरेचा पाक किंवा गुळाचा। तर आता आमचं झालं आहे, आता डेकोरेशनचं काम चालू आहे। तर सगळे माझे हे मामाची मुलं आहेत, ही दोघं, आणि ही आमची दीदी आणि ही तिची फ्रेंड आहे। तर हे बघा माझा भाऊ, हा मोठा भाऊ आहे, तो बघा कसा सगळं आम्ही त्याला सांगतो इथे लाव तिथे लाव, कारण की तो उभा आहे ना समोर, त्याला दिसत नाही कुठे का लावायचं आहे। आम्ही म्हणून पाठीमागं उभं आहे आणि त्याला सांगतोय इथे दरवाज्यातच उभं राहिलो आम्ही, इथे हे छान दिसेल ते छान दिसेल। तर बघा कसं वाटलं डेकोरेशन, किती सुंदर केलं ना। आणि बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही। आणि ही माझी आजी आहे, माझ्या मम्मीची आई, ती पण बसून तिच्या आयडिया सांगते एक एक। आणि ही माझी मामी आणि काकी माझी गावाला असते, त्यामुळे ती आली आहे ना, त्यामुळे त्या दोघी गप्पा मारत आहेत। आणि हे बघा मस्त डेकोरेशन, सिलिंगला पण आम्ही फुगे लावलेत, ते एकदम खाली खाली वाटत होतं, म्हणून तिथे पण थोडंफार डेकोरेशन केलं आम्ही। आणि ही बघा ती बिस्किटांची ट्रेन कशी वाटली तुम्हाला, खूपच छान आहे। आणि त्याच्यामध्ये ना आपण असं आहे चॉकलेट किंवा गोळ्या, कॅडबरी असं ठेवू शकतो आपण। बघा आम्ही चॉकलेट ठेवलेत। आता हे असं आमचं सगळं सजावट झालेली आहे आता आमची। आता पाहुण्यांची याची घाई असेल, घरी येतील पाहुणे आता सगळे, आमची घाई होईल, त्यामुळे आता आम्ही मस्त तयारी करून येतो। तर बघा पाहुणे आलेले आहेत सगळे, मी पण पटापट तयारी करून आलेली आहे, कारण की परत कार्यक्रमाला उशीर होईल आणि सगळे येतील आणि मीच मागे राहील। आणि ना यांनी खूप छान डान्स केला आणि माझा भाऊ खूप लाजाळू आहे, त्याला जमत नाही पटकन असे डान्स वगैरे करायला। तर हे ना जुनी पद्धत आहे आपली, पेढा आणि बर्फी। तर हे काही असो काही हो, पण हे खेळ आहे म्हणून आपण तो खेळायचा जुना। तर आता ते खेळत आहेत काय बघू आता याच्यामध्ये। तर याच्यात पेढा निघालेला आहे तर पेढाच निघाला याच्यामध्ये, म्हणजे मुलगा, आणि बर्फी निघाली असती तर मुलगी। तर आमचा पण डान्स आहे आता, आम्ही पण डान्स करणार आहोत। तर ही आमची दीदी आणि ही मी आहे, दोघींनी आम्ही डान्स घेतला आहे। बघा तुम्हाला कसा वाटतोय तो, स्टेप चुकत आहेत आमच्या।
खाली बस खाली बस. अशा प्रकारे आम्ही आमचा डान्स पूर्ण केला. जास्त काही टाईम भेटला नाही आम्हाला, एक दिवसच प्रॅक्टिस केलेली, चुकत केला. तर अशा प्रकारे मग नंतर आमची वटी वगैरे आम्ही त्यांनी भरली वगैरे, जे राहिलेले बिल्डिंगमधले वगैरे त्यांनी सगळ्यांनी येऊन वटी वगैरे भरली. तर आजचा असा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.